सुनबाई, सुनबाई, अव तुम्ही अजून ते आताच हायसा? अहो या की आता बाहेर. काय करावं बाहेर येऊन? कोणाच्या समोर जावं? आम्हाला तर काहीच सुचत नाहीये धारात्या. हवं त्यातनं बाहेर याल तर सुचल ना. बघितलंस ना काल थोरल्या मातोश्री कसं बोलल्या आम्हाला. अहो तुम्ही नका मनावर घेऊ. हं? खरं खोटं काय आहे ते कळलंच की आज उद्या. धारात्या, तुला माहितीये युवराजांची काही चूक नाही, पण सगळा रायगड तर त्यांच्याकडे त्याच नजरेनं बघतोय ना. बघू द्या. मला माझं लेकरू माहित आहे आणि मला हे बी माहित आहे माझ्या दुधात खोट नाही. सुनबाई, तुम्ही धीर धरा, समद नीट होईल. मोगलांच्या गोटात गेल्यावर काय नीट होणार आहे धारात्या? महाराज काय म्हणाले का तुम्हासनी? महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? आणि युवराजांना काय वाटतं? मोगलांच्या छावणीत गेल्यावर सगळे प्रश्न सुटणार आहेत का? तिथे झालेले गैरसमज, इथला बेबनाव काय तिथे मिटणार होता? इथल्या गोष्टींचा उतारा काय तिथे होता का म्हणून गेले ते? सुनबाई, घरात अगं दुधावर साय असली तरी काढून द्यावी लागते त्यांना. तोपर्यंत किती गोंधळ करतात, किती चिडचिड करतात. मग आता तिथे कोण काढून देणार साय? त्या साईचं आंबट दही होईल. मग काय करतील युवराज? सुनबाई ऐका. ऐकतच आलोय आजवर आम्ही. तूच सांगा मला, त्या दिलेर खानाच्या छावणीत किती नावडत्या गोष्टी कराव्या लागतील त्यांना, किती गोष्टी समजून घ्याव्या लागतील. हवे शेवटी आपलं ते आपलं असतंय. दुसऱ्याच्या राजवाड्यात जे सुख मिळत नाही ते आपल्या झोपडीत मिळतं असं म्हणतात. ते उगाच काय? आता आमच्या भवानीबाईंनी कुणाकडे बघावं? त्यांना नसेल येत त्यांच्या आबांची आठवण. त्यांचा काय दोष होता? त्यांनी काय केलं होतं? त्या कोवळ्या जीवाचा काय गुन्हा होता ग? आमचा काय गुन्हा होता? युवराजनी जायचं होतं त्या दिलेर खानाकडे तर आम्हालाही घेऊन जायचं ना. पण गेले. आम्ही तरी कोणाकोणाला उत्तरं द्यायची ग? युवराजनी शांत व्हा. घरात आम्हाला नाही करमत ग त्यांच्याशिवाय. आम्ही नाही राहू शकत. हे त्यांनाही माहितीये, पण तरीही गेले. आता त्यांच्या मनातलं काय सांगावं? असं वाटतं ना, उठावं आणि त्या दिलेर खानाच्या छावणीत जावं. विचारावं जाब युवराजांना. सुनबाई, हो दारात आम्ही जाणार आहोत आणि तू आम्हाला मदत करणार आहेस. काय? नाही नाही, काही म्हणू नकोस दारात. मी जाणार म्हणजे जाणार. तुला युवराजांची शपथ. सुनबाई, जी धनी. धनी एक बोलू? रॅपर प्रत्येक वेळी परवानगी नको घेत जाऊ. मनात आलं का बोलून टाकायचं. नाही म्हणजे तुमच्या डोक्यात लय काय काय चालू असतं. डोक्यातलं सोड, डोक्यावरचं बघ. कसा दिसतोय? लय साजरं दिसतंय. दिसतोय ना? आज इथं युवराजनी बाईसाहेब असत्या तर नजर काढली असती. धाराक्कानं तर काळी कोंबडी उतरून टाकली असती. उरफाट्या ऑफिसाची. पर काय बी म्हणा, याची शोभा स्वराज्यात. खरं आहे रे रायप्पा. ज्योत्याजीला समद ठाव आहे, जिरेटोप म्हणजे माणसाचा जीव की प्राण. खरंच काय बी म्हणा, याची शोभा ही स्वराज्यातच. खरंय तुझं रायप्पा.
स्वराज्यात याची शोभा होती, आता मुघल छावणीत याची धार दिसत. हुजूर, माफी चाहता हूँ हुजूर, लेकिन बोलो बोलो मुल्ला, क्या बात है? हुजूर शंभू राजे को आते ही आप मनसबदारी दे रहे हैं, ये जल्दबाजी तो नहीं है? मुल्ला, मनसबदारी का मतलब समझते हो तुम? जाल बिछाना. दाना डालने से खाली नहीं चलता, जाल भी बिछाना पड़ता है ताकि उसमें आजाद पंछी आराम से फंस सके, समझे? हुजूर, हुजूर इस बात को मैं समझ सकता हूँ, लेकिन हमारे सरदार वो समझेंगे? सरदारों को तुम समझाओगे मुल्ला? हुजूर बगावत करेंगे. अगर बगावत करी मुल्ला तो उनका सर और हमारी तलवार. और वैसे भी उनकी इतनी हिम्मत नहीं कि वो हमसे नाराज होकर हमसे बगावत कर सके. और रहा सवाल संभा राजे का, तो संभा एक शेर का बच्चा है, आने वाले कल का राजा है वो. और दिलेर खान इंसान की परख अच्छी तरह जानता है, समझे? हुजूर उसमें तो आप माहिर हैं. फिर भी हुजूर, आलमगीर की सल्तनत को शंभू राजे कबूल करते हैं, उसके बाद हम उन्हें मनसबदारी का तोहफा देते तो ये बात अच्छी रहेगी. अच्छा बुरा हम तुमसे बेहतर जानते हैं मुल्ला. हमारी बात को समझो. पंछी को पिंजरे में कैद होने का एहसास होने से पहले पंछी को सोने के पिंजरे से लगाव होना बहुत जरूरी है. हुजूर वाह, क्या ख्यालात है आपके. मुल्ला अहमद, हम शंभू राजे को वो देना चाहते हैं जो आज तक उसने नहीं पाया. हम उसको वो दिखाना चाहते हैं जिसका एहसास उसे आज तक नहीं हुआ. ऐशो आराम, दौलत, नूरों की नूर, समझे तुम? दुरुस्त, बिल्कुल दुरुस्त. लेकिन एक बात है हुजूर. बोलो क्या बात है? हुजूर बुरा नहीं मानना, मगर अभी तक शहजादे शाह आलम दक्षिण में मौजूद है. तो क्या? हुजूर एक बार हम इस बात पर शहजादे आलम के साथ सलाह मसलत कर लेते हैं, उनकी इजाजत ले लेते हैं, और उसके बाद इजाजत? इजाजत किस बात की मुल्ला? शंभू राजे को मनसबदारी देने की. इस मामले से साहिब आलम का क्या वास्ता? यहाँ के सूबेदार हम हैं मुल्ला. हुजूर आप ही हैं. शंभू को मनसब देना हमारा इख्तियार है, इसमें किसी और की इजाजत की हमें कोई जरूरत नहीं. शंभू को अपनी तरफ लाया है मैंने, दिलेर खान ने, और इस कामयाबी में हम किसी और को शरीक कतई नहीं करेंगे मुल्ला. सुनबाई द्या बाळाला. तेल लावतो, मग आंघोळ घालूया. टाळू भरायची आहे. सुनबाई, 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 ओ सुनबाई, सुनबाई. राणीसाहेब, राणीसाहेब, काय झालं? युवराज दिसते बघितलं नाही? हो का? नाही, काय नाही, बाळाची टाळू भरायची होती. मग असतील की दालनातच? नाही, त्या पर असतातच कुठेतरी. मी बघतो. अदब राखा, महाराणी साहेब येत आहेत. अदब राखा, महाराणी साहेब येत आहेत. अदब राखा, महाराणी साहेब येत आहेत. भाराव, काय लगबग? युवराजने दिसल्या. म्हणजे आता त्याही गडावर नाहीत की काय? नाही नाही, हाय त्या. मी बघतो. ठीक. काय म्हणावं बाई, हाय त्या तरी कुठे युवराजनी? खरंच गेल्या दिलेर खानाच्या गोटात युवराजसनीचा विचार आहे. नाही नाही, तसं कसं जाते?
आज हमारे अजीज दोस्त शंभू राजे को मुगलिया सल्तनत के नूर आलमगीर बादशाह की तरफ से शाही नजराना पेश किया जाएगा वाह खान साहब वाह, बड़ी खुशी का मौका है ये। और उसके साथ साथ बादशाही मनसब भी दी जाएगी। वाह 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 वाह, मरहबा मरहबा। आज हमारे अजीज दोस्त को दिल्ली दरबार से 7,000 की मनसब दी जा रही है। मनसब कबूल हो। कबूल हो, कबूल हो, कबूल हो। इतनी जल्दी और 7,000 ही मनसबदारी, मतलब 7,000 की फौज उन्हें मिल गई आणि मला अजून 2,000 मनसब भी मिळाली नाही. मनसब कबूल आहे. और इतना ही नहीं, हमारे दोस्त शंभू राजे को बादशाह आलमगीर की तरफ से खिल्लत भी अता की जाएगी। सुभान अल्लाह युवराज, सुभान अल्लाह। शाही तख्त से इतना बड़ा मान सम्मान, ये तो अपने आप में बहुत बड़ी बात है। नजराना पेश किया जाए। युवराज शंभू राजे, मुगल सल्तनत का नजराना कबूल कीजिए। युवराज शंभू राजे, मुगल सल्तनत का ये शाही नजराना कबूल फरमाइए। हाँ युवराज, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क्या किस्मत है आपकी। आप यहाँ पर आए क्या, और आते ही आपको 7,000 की मनसब मिल गई। हाँ? अब वही एक खिल्लत, ये लिबास, वाह, पहनिए। युवराज ज्यादा मत सोचिए, ये लिबास आप बाद में पहन लीजिए, पहले ये मुगल सल्तनत की पगड़ी पहन लीजिए, उतार दीजिए वो जीरे टॉप। युवराज बहुत सोचते हैं आप, ये यहाँ का दस्तूर है, रस्मों रिवाज तो आपको निभाना ही पड़ेगा। चलिए उतार दीजिए ये पगड़ी। मुल्ला, युवराज, अगर आप मुगल पगड़ी नहीं पहनोगे तो ये बादशाह की तौहीन होगी। पहनिए। ठीक है, हम आपकी मदद करते हैं। खबरदार! मला हात लावला तर हात छाटून टाकेल। अपनी औकात में रहो मुल्ला, जी छोड़ दो मुल्ला। अरे शंभू राजे हमारी छावनी में आए हैं, यही हमारे लिए बहुत बड़ी बात है। लेकिन हुजूर। खामोश मुल्ला, तुम्हें बात करने की तमीज है या नहीं? अरे ये शंभू राजे हैं, हमारे युवराज, दक्कन के शेर। बड़ा मत मानिएगा युवराज। लेकिन हुजूर, मुगल छावनी में आकर ऐसा बर्ताव। मुल्ला, धमाका किसी का भी हो, धमाका हमारा ही होगा। पूछो तुम्हारे बादशाह सलामत को। अरे लय हात शिवशिवत्यात, काय सांगू। होय, शांत हो रायप्पा। अरे कसा शांत होऊ, एका रट्ट्यात त्याला पाणी पाजायला लावतो की नाही बघ। नाही फासाटला पण नाव नाही सांगणार म्या। अरे होय, बरं आपला हात दगडाखाली आहेत। अरे कसला दगड आणि कसला पत्थर, करून टाकू ठिकऱ्या। अरे हो, अरे कोण कुठला तो मुल्ला, अरे माझ्या धान्याला बघतो बोलतो, त्याची एवढी हिंमतच कशी होते। अरे हो,
अरे आपण त्याच्या छावणीत आहे. अरे म्हणून काय झालं? कोल्या कुत्र्याने घेरलं म्हणून वाघ काय घाबरत नाही. अरे फाडून खाईल म्हणाव. पळता होई थोडी होईल त्यांची. अजून त्यांनी माझ्या धन्याला ओळखलेलं नाही. अरे एकीकडं श्रीकृष्ण एकटा आणि दुसरीकडं समधी लाखाची सेना, तरी बी ऊन नाही पडणार म्हणाव. अरे रायप्पा शांत हो. अरे माझी मोरली शिकार तो मुल्लाच आहे. मी त्याचं मुंडक मारणार, बघच तू. अरे रायप्पा गप बस तू. असं लगेच एकेरीवर येतस तू. अरे मग काय करू? ऐकून घेऊ. युवराज काय म्हणतात ते पहिलं बघ. बर पण माझी मुरली शिकार मुल्ला. खान साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आलो. मनसबही स्वीकारली. हाँ युवराज, बड़ी खुशी की बात है. आता लवकरात लवकर शहजाद्यांची भेट करून द्यावी. शहजादे से मुलाकात कब मिलवाओगे? अरे मेरे दोस्त, अभी तो आप आए हो, आपको जी भर के देखा भी नहीं. थोड़ा हमारे साथ रह लो, फिर चले जाना. आम्हाला लवकरात लवकर शहजाद्यांना भेटायचं आहे. अरे मेरे अजीज दोस्त, हमारी आंखों की प्यास अभी तक बुझी नहीं है. हमारी नजरें आपको देखती हैं, लेकिन हमें यकीन ही नहीं आता कि शंभू राजे हमारे सामने खड़े हैं. थोड़ा हमारे दिल को सुकून हो जाने दीजिए. खान साहेब, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो. अरे मेरे यार, 2 साल तक इंतजार कराया है आपने. 2 दिन भी आप हमारे साथ नहीं रहना चाहते? थोड़ी हमारी आंखों में ठंडक पड़ जाने दीजिए. थोड़ा हमारे दिल को सुकून हो जाए. हमारे साथ रहिए, हमारी छावनी में रहिए. हमारी कम से कम यारी तो जाहिर हो जाने दीजिए. खान साहब, शहजादे से मिलना जरूरी है. ये बात आपकी अच्छी नहीं हो रहा है. दोस्त आप हमारे हैं, हमारे पास आए हैं, और तस्बीह आप शहजादे की नाम की पढ़ रहे हैं. क्या कुछ नहीं है हमारे पास? सब कुछ तो है. फिर भी आप हमें छोड़कर जाना चाहते हैं? आम्हाला पराक्रम गाजवायचा आहे, म्हणून शहजादाशी सलाम असलं. आप शहजादे की क्या बात करते हैं हुजूर? अगर आप कहें तो हम आलमगीर बादशाह के रूबरू आपको खड़ा कर दें. लेकिन 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 क्या? आपको हमें यकीन दिलाना पड़ेगा. यकीन, विश्वास? मराठे जन्माला येतानाच आपल्या भाळावर विश्वास लिहून जन्माला येतात. ध्यानात ठेवा. दुरुस्त, सही फरमाया आपने. लेकिन युवराज, सारे लोग पढ़े लिखे नहीं होते, ये एक बात है. और दूसरी बात यह है कि सारे लोग आपको जलती हुई अंगार कहते हैं. कोई छू भी नहीं सकता. अंगार नाही, दोस्त म्हणा आणि विश्वास ठेवा. बात भरोसे या एतबार की नहीं है युवराज. आप हमें जमानत दे दीजिए और निकल जाइए. भाई, हमें तो हमारा यार वापस मिलना चाहिए. उसी के लिए जमानत. मानत? दोस्तीमध्ये जमानत असत नाही खान साहेब. आम्ही केवळ तुमच्या शब्दाखातर एवढं मोठं स्वराज्य सोडून आलो, आमच्या महान आबासाहेबांना सोडून आलो, आणि तुम्ही आमच्याकडे जमानत मागताय. जी, जमानत. हुजूर, क्या बात है? युवराज शंभू राजा का जनाना छावनी में आ रहा है. युवराजनी येसूबाई आल्या. सुभान अल्लाह, इस्तकबाल है उनका. शंभू राजे, जमानत मिल गई.